आपण लहान असताना दर रविवारी 4:30 ते 5 दरम्यान टीव्हीवर एक मराठी पिक्चर लागायचा. आपण आठवडाभर त्या पिक्चरची वाट बघत बसायचो. त्यात जर तो कधी लक्ष्मीकांत बेर्डे किंवा अशोक सराफ यांचा असेल तर मग तर मजाच यायची. कारण आठवडाभर त्यानंतर वर्गामध्ये, शाळेत, मित्रमैत्रिणींमध्ये किंवा खेळताना सगळीकडे आपण त्यावर चर्चा करायचो. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे आपल्या प्रत्येकाचा बालपणीचा सुपरस्टार. आज त्यांना आपल्यातून जाऊन 20 वर्ष पूर्ण झाले. असं म्हणतात की लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतले शेवटचे सुपरस्टार होते. त्यांच्या इतकी क्रेज आजपर्यंत कोणालाच क्रिएट करता नाही आली. 26 ऑक्टोबर 1954 मुंबईमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म झाला. त्यांच्या आधी त्यांना मोठे 5 भावंड होते. गिरगावमधील एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी पहिल्यांदा नाटकात भाग घेतला आणि तिथून त्यांचा ॲक्टिंगमधला इंटरेस्ट वाढला. त्यानंतर शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये ॲक्टिंग केल्यानंतर मुंबईमधील मराठी साहित्य संघात त्यांनी काम करायला सुरुवात केली. 1983-84 मध्ये त्यांचं टूर हे पहिलं नाटक हिट गेलं. त्यामध्ये त्यांच्या कॉमेडी स्टाईलचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. लेक चालली सासरला या फिल्ममधून त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणायचे की लहानपणी त्यांना वाटायचं की मोठेपणी आपण बस कंडक्टर व्हावं, कारण बस कंडक्टर सगळे पैसे घरी घेऊन जातो. पण नंतर त्यांना कळलं की पैसे परत करावे लागतात. 1985 साली महेश कोठारे यांच्या धूम धडाका चित्रपटाने लक्ष्मीकांत यांना महाराष्ट्रभर ओळख दिली. थरथराट, झपाटलेला, दे दनादन, माझा चकुला, एक गाडी बाकी येणारी, चल रे लक्षा मुंबईला, अशी ही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी आणि धडाकेबाज असे एव्हरग्रीन चित्रपट त्यांनी दिले. त्यांच्या अनेक चित्रपटांना सिल्वर ज्युबली सक्सेस पाहायला मिळाले. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी महाराष्ट्राने डोक्यावर घेतली. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी तब्बल 50हून जास्त चित्रपटात सोबत काम केलंय आणि ही जोडी महाराष्ट्रातील सगळ्यात फेमस आणि हिट जोडी असल्याचं बोललं जातं. याच दरम्यान 1992 मध्ये त्यांनी कॉमेडी स्टाईल सोडून एक होता विदूषक या चित्रपटात सिरियस भूमिका केली. पण तो चित्रपट फ्लॉप गेल्यामुळे ते पुन्हा कॉमेडीकडे वळाले. त्यासोबतच ते नाटकातही काम करत होते. शांतता कोर्ट चालू आहे, मान अपमान यासारख्या नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केल्यात. याच 90sच्या दशकामध्ये त्यांनी बॉलिवूडमधल्या हिट चित्रपटात काम केलंय. साजन, हम आपके है कौन, मैंने प्यार किया यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्यात आणि ते बॉलिवूडमध्ये सुद्धा फेमस झाले. त्यांनी जवळपास 213 हिंदी, मराठी कलाकृतींमध्ये काम केलंय. करिअरच्या शिखरावर असताना वयाच्या 50व्या वर्षी त्यांचं मूत्रपिंडाच्या आजारामुळे 2004 मध्ये निधन झालं. तो आला, त्याने पाहिलं, तो लढला आणि त्याने जिंकून घेतलं सारं. आज विनोदाचा अमरतारा लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचं स्थान मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी असणार आहे. त्यांना ट्विकतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कुठल्या चित्रपटामधले कुठले संवाद तुम्हाला आवडतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.